गेल्या अनेक वर्षाची परंपरा आपल्या सगळ्यांच्याच पूर्व पुण्याईनं हा असणारा जो कार्य आहे, हा कार्यक्रम आहे, तो वृद्धिंगत होतोय महाराज, तो वाढतोय. एका अंगानं नाही वाढत, तो सगळ्या अंगानं वाढतोय. वृक्ष ज्या वेळेला फक्त उंचीनं वाढत असतो त्याचा फार उपयोग नसतो. तो फळाने वाढला पाहिजे, फुलाने वाढला पाहिजे. तसं आपला हा कार्यक्रम सगळ्या अंगानं वाढतोय. 7 दिवस प्रत्येक व्यक्ती अत्यंत आत्मीयतेनं आदरानं आपल्या या कार्याकडे पाहते. मला कल्पना आहे प्रत्येकाच्या घरामध्ये पाहुणे आहेत महाराज. असं घर नसेल की ज्याच्याकडं पाहुणा नाही. प्रत्येक जण अत्यंत आत्मीयतेनं आपल्या पाहुण्यांना निमंत्रित करतात. तेही अत्यंत आदरानं येतात. जो प्रसाद आपल्या परिसरामध्ये लोणीच्या नंतर कुठंच नाही, तो रोटाचा प्रसाद आपल्या भाग्यानं आपल्याला इथं पिंपरीत मिळतोय. आणि त्या सगळ्यांचं निमित्त म्हणजेच हा असणारा अखंड हरिनाम भागवत श्रवण यज्ञ. त्यामध्ये आबाल वृद्ध आता सगळेच तितकीच सेवा करतात, तितकीच साधना करतात. मला वाटतं कार्यक्रम कुठेही पाहायला मिळतील महाराज, याहीपेक्षा मोठाले असतील कार्यक्रम, पण कार्य करणारी माणसं मात्र राजपिंपरीतच पाहायला मिळतील. इथं प्रत्येक व्यक्ती या कार्यामध्ये रते, प्रत्येक व्यक्ती. आता दुपारून स्वयंपाक सुरू होतोय महाराज. छोटी मुलं आहेत, ही मुलं बुंदी हलवण्याचं आणि पुरी घेऊन जाण्याचं काम करतात. तरुण मुलं कणिक मळून देण्याचं काम करतात. उद्या वाढण्याचं कामही तरुणाकडंच आहे. माता वर्ग संपूर्ण त्या ठिकाणी स्वयंपाकासाठी हजर आहे. मला प्रत्येकाची धारणा आहे मी त्या सेवेचं एक अंग बनावं, आणि ती सेवा प्रत्येकाला इथं वाटायला येते. ज्ञानोबाराचं जे वर्णन आहे ना, तनानं मनानं धनानं. मनानं भागवतात राहता येतं, तनानं सत्याच्या सेवेत राहता येतं, आणि धनानं देणगी म्हणून मदतही करता येते. सगळ्या अंगानं आपल्याला जर सहभागी होण्याचं ठिकाण जर कोणतं असेल तर हा 12 महिन्यातून एकदा होणारा उत्सव आहे. सगळ्या अंगानं सहभागी होता येण्यासारखा आहे, आणि आपण खरंच तो होतात. म्हणूनच आज सकाळी 10 वाजता स्वयंपाकाला सुरुवात झाली. आपण इथं कथा मंडपात आहोत.